स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेच्या मुसक्या आवळल्या। पुण्यातील स्वारगेट बसस्थानकातील बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडे याला अखेर अटक करण्यात आली। शिरूर तालुक्यातील गुणाट गावातील एका शेतात लपून बसलेला गाडे याला 70 तासाच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी ताब्यात घेतले। शोध मोहिमेत 13 पोलीस पथकांचा समावेश तसेच डॉग स्क्वॉड आणि ड्रोनच्या मदतीने त्याचा शोध घेण्यात आला। 37 वर्षीय दत्तात्रय गाडे याला गुरुवारी रात्री 1:30 वाजता अटक करण्यात आली। तो रात्री उशिरा एका नातेवाईकाच्या घरी जेवणासाठी गेला होता, जिथे त्यांनी पश्चाताप व्यक्त केलाय आणि पोलिसांसमोर शरण जाण्याची इच्छा व्यक्त केली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली आहे। गाडे याच्यावर यापूर्वी चोरी, दरोडा, चेन स्नॅचिंग यासारखे गुन्हे दाखल असून 2019 मध्ये तो जामिनावर सुटला होता। पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी 13 पथकांची स्थापना केली होती। तसेच आरोपीबद्दल माहिती देणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले। गावात 100 पोलिसांचा बंदोबस्त ठेवून डॉग स्क्वॉड आणि ड्रोनच्या मदतीने शोध मोहीम राबविण्यात आली। मंगळवारी पहाटे सातारा जिल्ह्यातील पैठण येथे जाण्यासाठी स्वारगेट बसस्थानकात बसची वाट पाहत असलेल्या 26 वर्षीय तरुणीवर गाडे यांनी बलात्कार केला। त्याने पीडिताला दीदी म्हणत दुसऱ्या बसकडे नेले आणि तिथे उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये मंगळवारी पहाटे 5:45 वाजता हे कृत्य केले। या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला होता। गाडे याच्या अटकेनंतर पोलिसांनी त्याला लष्कर पोलीस ठाण्यात आणले। या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे। महाराष्ट्र वेदभूमीसाठी न्यूज ब्युरो स्वारगेट। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।